नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. सरकारला सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयाची किती ॲलर्जी आहे हे गेली 10 वर्ष मी बघतोय. माझं पहिल्यापासूनच एक मत आहे की सरकार ही अतिशय नालायक आणि भिकारचोट यंत्रणा आहे. माझं हे पहिल्यापासूनच मत आहे. काय सरकार ही जी आहे ना ही अतिशय नालायक आणि भिकारचोट यंत्रणा आहे. तर गेली पहिल्यांदा मी एक पुस्तक लिहिलं होतं, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड. त्या पुस्तकाबद्दल वाद झाला. मी IAS लेवलच्या ऑफिसरला, डेप्युटी सेक्रेटरी हा IAS लेवलचा असतो, हा IAS नावाचा भिकारचोट प्राणी, मला विचारतो की हा न्यूटन कोण आहे. तो पण बिहारी ढंगामध्ये, न्यूटन कोण आहे भाई असं विचारतो. मी काय उत्तर देणार. एक IAS दर्जाचा एक भिकारचोट प्राणी असा विचारतो की हे न्यूटन कोण आहे भाई. काय उत्तर देणार मी. मग महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे, मी त्यांचं हे कोट, त्यांचं हे विधान मला अतिशय प्रिय आहे. ते नेहमी म्हणायचे की राजकारणी लोकांनी नाही बोलायला शिकलं पाहिजे आणि प्रशासकाने म्हणजे IAS ऑफिसरने होय बोलायला शिकलं पाहिजे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हे पुस्तक मोदी सरकारने साधारण 8 ते 10 वर्ष, 8 वर्ष झाली असतील, ब्लॉक केलेलं विदाउट एनी ग्राउंड. मग हे मनुवादी जे सरकार आहे, हे चातुर्वर्ण समर्थक जे सरकार आहे, हे याला सुरुंग लावायला वेळ लागणार नाही. बघा, एखादा सायंटिस्ट आहे ना, तो राजकारणात न पडेल ते चांगलं आहे. काय एखादा सायंटिस्ट आहे ना, तो राजकारणात न पडेल तर चांगलं आहे. नाहीतर राजकारणी लोकांच्या छड्या जाग्यावर राहणार नाहीत. समजलं ना. तर मी एक सामान्य माणूस आहे, लेखक आहे, शास्त्रज्ञ आहे, आणि मला सरकारतर्फे आणि समाजातर्फे अतिशय खराब वागणूक भेटत आहे. त्यासाठी जो मी व्हिडिओ काढलेला आहे त्याचा पहिला भाग आहे, त्याचे पुढचे भाग येणार आहे. थँक्यू, धन्यवाद.